ब्रेस्ट कॅन्सर मधून ध्यानाने मुक्त झाले. Every sip you become ever young. You are not dreaming. The future belongs to those who believes in the beauty of their dreams. So be healthy, be beautiful and be ever young. लिहून ठेवून द्या. Let's see काय होतं. Believe me, it will happen. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत. तर आजच्या आपल्या व्याख्याता श्रीमती गौरी भूषण चव्हाण यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर गौरी या एव्हर यंग क्लिनिकच्या निर्माता आहेत. डॉक्टर गौरी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्मेटॉलॉजी आणि ट्रायकोलॉजी या संस्थेची त्यांनी निर्माण केलेलं आहे. 2022 मध्ये सन्माननीय अशा राज्यपाल पुरस्काराने त्यांचा सन्मान झालेला आहे. झी, लोकमत, मिंटे, टाइम्स अशा सन्मान्य संस्थांकडून 16हून अधिक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात 4हून अधिक फॅशन शोचे विजेतेपद त्यांनी पटकावलेले आहे. नमस्कार, डॉक्टर गौरी चव्हाण. खूपच छान. इतक्या सकाळी इतका क्राऊड आलेला आहे. आय एम सो हॅपी. कारण मला माहिती आहे की तुमच्या सगळ्यांची सकाळ कशी सुरू होत असेल. की सकाळी उठला की पहिले अलार्म वाजणार, त्याच्यानंतर स्वतः आवरायची तयारी, ती घाई, त्याच्यानंतर डबे करण्याची घाई, त्याच्यानंतर मुलांना शाळेत सोडण्याची घाई, ट्रेन पकडण्याची घाई, बस पकडण्याची घाई, लिफ्टमधून आपल्या डेस्कपर्यंत पोहोचण्याची घाई, आणि त्या डेस्कपर्यंत पोहोचल्यावरती परत इथे तुम्ही सगळ्यांनी वेळ काढून आला, हे खूप छान आहे. ते म्हणतात ना, म्हणजे आपण सगळे धावतोय. शहर की इस दौड़ में दौड़ के करना क्या है, शहर की इस दौड़ में दौड़ के करना क्या है, अगर यही जीना है दोस्तों तो फिर मरना क्या है. असं आपलं सध्या तरी आपलं असं चालू आहे. पण त्याच्यातून वेळ काढून नवीन वर्षाची सुरुवात, आठवड्याचा पण पहिला दिवस, आठवड्याची सुरुवात, सोमवारची पण तुमच्या ऑफिसची दिवसाची सुरुवात, आणि ती माझ्या व्याख्यानाने व्हावी. सो आय एम सो मच लकी. आणि मला वाटतं की तुम्हा सगळ्यांसाठी आपण सगळ्यांनी पहिले जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण कोणताही कार्यक्रम हा त्या ऑडियन्स शिवाय पूर्ण होत नसतो. माझ्या व्याख्यानाची सुरुवात करताना मी कधीही 2-3 स्त्रियांचं तर आवर्जून स्मरण करते. म्हणजे शिवाजी महाराजांना तर स्मरण करते की त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत. पण 3 स्त्रियांचं स्मरण केल्यावरती मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. त्यातल्या 2 स्त्रियांचं तरी जर तुम्ही नाव सांगितली कोणी तर खूप छान होईल. कारण जर त्या स्त्रिया नसत्या तर मी आधी उभी नसते. सावित्रीबाई फुले आणि दुसरं जिजाऊ, की ज्या 2 स्त्रियांच्यामुळे सावित्रीबाई फुले सुद्धा रोज चुलबुल करत राहू शकल्या असत्या, पण त्यांनी सुद्धा काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला, आणि त्याच्यामुळे आज आम्ही शिक्षण घेऊ शकलो, तुम्ही शिक्षण घेऊ शकला, आणि आज मी इथे तुमच्यासमोर उभी आहे. जिजाऊ त्यांच्यामुळे सुद्धा. आणि तिसरं म्हणजे माझी स्वतःची आई, की जिने हा विचार अंगीकारला, स्वीकारला, आणि त्याच्यामुळे मी इथपर्यंत उभी राहू शकले. त्या तिघांसाठी सुद्धा आपण वंदन करूया आणि टाळ्या वाजूया. So let's start with सौंदर्य. You know that subject is being ever young and beautiful. काय असेल बाबा, काय असेल हे सौंदर्य? इथे बसलेल्यांपैकी किती जणांना वाटतं की आय एम द बेस्ट, मी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे किंवा पुरुष आहे? 1, 2, 3, 5, 10. काही जणांना वाटतंय, काही जणांना नाही वाटत आहे. पहिला हात आणि का. आता प्रश्न आहे, सुंदर वाटतंय पण का? किती जणांना असं वाटतंय की मी जगातला बेस्ट, सर्वात सुंदर महिला किंवा पुरुष आहे, आणि का? आता का म्हटल्यावरती हात नाही वरती आलेला आहे. सरांचा हात दुसऱ्यांदा वरती आलेला आहे. आय अप्रिशिएट हिम. सर, तुमचं नाव? मी अजय जोशी. हा सर, का तुम्हाला असं वाटतं? मला असं वाटतं कारण मी युनिक आहे, सर्वांपेक्षा वेगळं आहे, आणि प्रत्येकात देवाने काही ना काही दिलेलं असतं, तसं मलाही दिलेलं आहे. तो ओशोंचा एक मला एक फार सुंदर डायलॉग आठवतो, म्हणजे खुशीशी रिलेटेड आहे. खुशी म्हणजे आनंद, पण ओशो म्हणतात हर शख्स या खुशी के लिए परेशान. म्हणजे परेशान मुक्त जे जगणं आहे ते तुमचं सौंदर्य आहे, आणि ते मी भरपूर जगत असतो. तर आय एम द बेस्ट आय फील. सरांसाठी पहिल्यापासून स्त्रिया मागे
वाढलेले आहेत. आय एम सो सॉरी, पण पुरुषांनी पहिलं बक्षीस घेतलेलं आहे. सर प्लीज स्टॉप. सो इट इज लाईक एव्हरी सिप यू बिकम एव्हर यंग. खरंच मी जगातलं सुंदर व्यक्तिमत्व आहे का, हो की नाही, किंवा काय, तर मी तुम्हाला एक स्लाइड दाखवते पुढची. एव्हरीबडी हॅज ब्युटी बट नॉट एव्हरीबडी कॅन सी इट. तुम्हाला ही सुंदर वाटते? ही स्लाइड दाखवण्याचं एक पर्टिक्युलर रिझन आहे. मला हे सांगायचंय की सौंदर्य हे कोणत्याही रंगाशी संबंधित नाही. सौंदर्य हे कोणत्याही वयाशी सुद्धा संबंधित नाही. सौंदर्य हे स्त्री किंवा पुरुष यांच्याशी संबंधित नाही. सौंदर्य कोणता जाती किंवा धर्म ह्याच्याशी सुद्धा संबंधित नाही. म्हणजे सौंदर्य ही अशी गोष्ट आहे, तुम्ही जिथे पाहाल तुमच्या नजरेत सुंदरता आहे तर तुम्हाला सगळं सुंदर दिसेल, आणि जर नसेल तर काही सुंदर दिसणार नाही. सो दॅट इज वाय दिस स्लाइड इज. मी तुम्हाला अजून एक दाखवते स्लाइड. सौंदर्य हे तुमच्या कार्यातून दिसून येतं. सौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्वामधून दिसून येतं. सौंदर्य हे तुम्ही समाजासाठी काय करताय त्याच्यातून दिसून येतं. हे व्यक्ती सुंदर नाही आहेत त्या जगातले, आहेत सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांनी आपल्या ज्ञानातून जगामध्ये सौंदर्य जे निर्माण केलेलं आहे, आता आज आपण इतकं ज्ञान मिळवू शकलो नसतो. सो त्यांच्यासाठी आपण एकदा चांगल्या गोष्टी काढतो. ही घरात दिवसभर काम करणारी गृहिणी श्रीदेवी आहे. करत असेल नसेल आय डोंट नो, पण ती छान लाडू बनवते बघा. ही सुंदर नाहीये का? प्रत्येक गृहिणी सुंदर आहे माहिती, कारण त्या झटतात आपल्या फॅमिलीसाठी. सो ती प्रत्येक गृहिणी सुंदर आहे. ती लहान मुलगी तर सुंदर आहे, पण ते छान छान गोष्टी सांगणारे सोनेरी केसांचे आजी आजोबा जे आपल्या अनुभवांनी आपल्या नेक्स्ट जनरेशनला समृद्ध करतात, ते सुंदर नाही आहेत का? आहेत. सो म्हणून मला सांगायचंय की सौंदर्य कोणत्याही वयाशी संबंधित नाही. नेक्स्ट, सौंदर्य हे फक्त आपल्याला असं वाटते की आपण स्त्री पुरुष. आमचा एक फ्रेंड आहे, तो वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. तो म्हणतो काय सुंदर दिसत होती ती. कोण? वाघीण. सौंदर्य हे तुमच्यामध्ये आहे, सौंदर्य हे आमच्यामध्ये आहे, सौंदर्य हे माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, सगळ्यांमध्ये आहे. प्रत्येक वस्तूमध्ये सुद्धा आहे. सो बी हेल्दी, बी ब्युटिफुल अँड बी एव्हर यंग. पण ह्या सगळ्या स्लाइड्स बघितल्यानंतर किती जणांना आता वाटते की आपण जगातले सगळ्यात सुंदर स्त्री आणि पुरुष आहोत? मला जोरदार आवाज पाहिजे. डू यू फील दॅट यू आर द बेस्ट? आज चहा झाली नाही का? झालीये चहा? सकाळी सगळेजण चहा घेतात. सकाळची सुरुवात चहाने होते. नाही म्हणणार पण आहेत काही जण. ग्रेट. किती जणांना वाटते की आय एम द बेस्ट? नाही, मला येस एकदम जोरात पाहिजे, मंत्राला झालं पाहिजे. किती जणांना असं वाटतंय की आय एम द बेस्ट? हा, तर स्त्रियांचा आवाज जोरदार. नाही, आय एम हॅपी. सो हे कसं तयार होतं हे सौंदर्य? जर आपल्याला असं वाटत असेल की कुठेतरी आम्ही लॅक करतो, अजून कुठेतरी मला अजून एक्स्ट्रा काहीतरी एफर्ट्स घ्यायला पाहिजे असतील, तर ते एफर्ट्स काय असतील बाबा? सो लेट्स सी. सो फिजिकल हेल्थ सगळ्यात महत्वाची आहे की फिजिकल हेल्थ. तुम्हाला माहिती आहे सौंदर्य कशावरती अवलंबून आहे? तुमच्या फिजिकल हेल्थवरती, तुमच्या वेलनेसवरती. कसं काय? लोकांना वाटतं की माझी स्किन खूप छान करा, माझे केस खूप सुंदर करा, म्हणजे मी छान दिसेल. त्यांना असं वाटतं की त्वचा आणि केश तज्ज्ञ म्हणजे ते त्याच दोन गोष्टी करणार. तसं का होईल? त्वचा कशी म्हणजे छान दिसेल जेव्हा तुम्ही हेल्दी असाल. मग ही साधी उदाहरणं देते. एखाद्याला झालेली आहे कावीळ, त्वचा गोळीपान सुंदर तजेलदार दिसेल का? नाही दिसणार, येल्लो दिसेल. एखाद्याला अंगात रक्तच कमी आहे, त्वचेवरती तेज येणारच नाही, त्वचा पांढरी फटक होणार, राईट? एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी आहे, तो केस गळणारच आहे, तुम्ही किती सिरम्स लावा, किती काही करा. आणि फक्त एवढ्यावरतीच नाहीये, तर तुमचं मानसिक आरोग्य कसं आहे त्याच्यावरती पण अवलंबून आहे. एखाद्याला खूप राग आलेला आहे, खूप छान मेकअप, खूप छान कपडे, सगळं दागिने सगळं घातलेलं आहे, पण राग जबरदस्त आलेला आहे, चेहरा कसा होईल? लाल होईल. चेहरा सुंदर दिसेल का? नाही दिसणार. पण एखाद्याने काहीच मेकअप नाही केलेला आहे, छान चालले आहे, अचानक मोबाईल मध्ये एकदम काहीतरी वाजलं, मेसेज बघितला आणि कळी खुलली. आता मेकअपची गरज आहे का? चांगली गालावरती लाली राई विचारली काय का कोणाचा मेसेज होता? आज मी छान दिसते. तुम्हाला सगळ्यांना भेटले ना, माझं पण मूड हॅपी आहे त्याच्यामुळे, आणि तुम्ही पण सगळं त्याच्यामुळे छान दिसताय. सो सौंदर्य ह्या सगळ्या गोष्टींशी अवलंबून आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माझं सगळ्यात महत्त्वाचं होतं की तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता. किती जण असे आहेत जे आपल्या टेबलवरती पाणी ठेवतात आणि पितात सुद्धा, भरपूर पाणी पितात असे किती जण आहेत?
ग्रेट ग्रेट ग्रेट. पण किती लिटर पाणी प्यायचे दिवसाला बाबा? तर 2 ते 3 लिटर पाणी आपल्याला दिवसाला प्यायचं आहे. त्याच्यानंतर काय महत्वाचं आहे, तर यू शुड हॅव हेल्दी फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, सॅलड्स. आपल्याला दिवसभरात होतंय हे सगळं ह्यातलं एक एक खाऊन की कुठे लॅक होतोय आपण? दिवसभरात एखादं फ्रूट वडा ऍड होतो. सत्य बोलतात ते. दिवसभरात एखादा वडा मात्र न चुकता ऍड होतो, हो ना. पण दिवसभरातलं एखादं फ्रूट हे आपल्या जेवणामध्ये ऍड करणं, आणि नॉट नेसेसरी ते महागडच फ्रूट असायला पाहिजे. जे ह्या मातीत उगवतं ती फळं स्वस्त मिळतात आणि ती आपल्या आरोग्यासाठी पण जास्त चांगली असतात. सो दुसऱ्या देशांमधली फळं इथे मागवून खाण्याचं तेवढं पण काही गरज नाहीये. तुम्ही रेग्युलर फळं खाऊ शकता, रोजच्या भाज्या खाऊ शकता. सॅलड्सचा आपल्या जेवणामध्ये अंतर्भाव जास्तीत जास्त करा. स्पेशली जेवण सुरू करायच्या आधी सॅलड सुरू करा. पण हे खरंच खायला वेळ मिळतोय? कारण मला ना हे स्पेशली महिला वर्गाला विचारायचं आहे की खरंच तुम्हाला टाइम टू टाइम, मला विश्वास आहे तुम्ही बनवत असणार जेवण सगळेजण सगळ्या घरासाठी, पण त्याच्यानंतर मला अशी दाट शक्यता वाटते की जेवण बनवून तुम्ही धावत असाल ब्रेकफास्ट न करता. किती जण असं होतंय? अरे बापरे, ऑलमोस्ट 90% स्त्रिया या घरासाठी जेवण तयार करतात पण स्वतः ब्रेकफास्ट न करता धावत जात आहेत, राईट? म्हणजे आपण आपल्याला जे आरोग्य पाहिजे आहे ते अचीव करण्यापासून थोडंसं दूर जातोय. आणि म्हणून मला ब्रेकफास्टचा अर्थ माहितीये तुम्हाला? ब्रेकफास्ट, रात्रभराचा जो उपवास झालेला आहे तो तुम्हाला ब्रेक करायचा आहे मॉर्निंग मध्ये. एक वेळ दुपारचं जेवण कमी केलं तरी चालेल, पण तुमचा ब्रेकफास्ट हा चांगला हेवी असला पाहिजे, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दिवसाची सुरुवात चहाने किती जण करतायत? कोणतं पेय आहे चहा? कुठे आपले इंडियन पेय आणि कुठे आपले भारतीय पेय कमी पडतायत? दूध, दही, लस्सी, ताक, लिंबू सरबत, आवळा सरबत, कोकम सरबत हे कुठे कमी पडले की ज्याच्यामुळे आपल्याला चहा पाहिजे? ते गरज नाही. काय काय नाही आन्सर, कोणीच नाही आन्सर. सर तुम्ही एकदम जबरदस्त आहात. सरांना गरम गोष्टी आवडतात. छान. पण मग म्हणूनच हा तुमचं चांगलं उत्तरासाठी मी सांगते की दिवसाची सुरुवात ही बरोबर गरम पाण्याने करा. कोमट पाणी, पाणी हे जीवन आहे. तुम्ही पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. पण ते पाणी पण ना असं प्यायला पाहिजे ना, कसं प्यायला पाहिजे? सिप सिप. अजून अजून कोणी? बसून प्यायला पाहिजे. अजून कोणी? अजून पाणी असं प्यायला पाहिजे. तुम्हाला माहितीये पाणी नसेल ना तर आपण जगू नाही शकत. सो पाणी असं प्यायला पाहिजे ना जसं की अमृत पितोय. काय पितोय? अमृत. म्हणजे ते पाणी घ्या, त्या पाण्याकडे बघा, त्याला थँक्यू म्हणा की आपल्याला पाणी, ज्या दिवशी पाणी प्यायला मिळत नाही ना त्या दिवशी तुम्हाला समजेल की पाण्याची किंमत काय, ज्या खूप तहान लागते. आपण मुंबईत राहतो, आपल्याला ही कल्पनाच नाही की तहान म्हणजे काय. आपल्याला सगळं अवेलेबल आहे हाताजवळ, इथे वडाण, चहा, नमकार, तुमकण, पाण्याची बॉटल आणि ह्या. पण जेव्हा आपण असं करते, घटना घडली समजा बायचान्स की पाणी नाहीये मिळालेलं, तर तेव्हा पाण्याची किंमत समजते. सो त्या पाण्याकडे बघा, पाण्याला थँकफुल व्हा आणि मग ते पाणी अशा प्रकारे प्या की जणू काही तुम्ही अमृत पिताय आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी एकदम छान, एकदम आरोग्यदायी होते. ह्या अनुभूतीने जेव्हा तुम्ही पाणी प्याल ना तेव्हा ते पाणी पण काय बनेल? अमृतच बनेल. सो दिवसाची सुरुवात त्यासाठी 2 मिनिटं जातील तुमची, पण खरंच ही दिवसाची सुरुवात जर ह्या 2 मिनिटांनी केलीत ना अख्खा दिवस एकदम फ्रेश जाईल.